आज आमच्या गावाचे ग्रामदैवत आई सतीमाता यांच्या दर्शनासाठी आणि जे आमचं स्वप्न पूर्ण केलं, महाराष्ट्रातील तमाम प्रशिक्षणार्थी माझे लाडके भाऊ आणि बहिणींसाठी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे यांची जी लढाई चालू होती, राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी समाधानकारक चर्चा करून ज्यावेळेस आमच्या सतीमातेची यात्रा होती आणि त्यावेळेसच मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 25 जानेवारी रोजी भेट दिली आणि मुख्यमंत्री महोदयांनी माझे तमाम 1.25 लाख बंधू आणि भगिनींसाठी 6 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 5 महिन्याचं प्रशिक्षण परिपूर्ण पुढे मुदत वाढवून दिली। 6+5 एकूण 11 महिन्याची मुदत वाढवल्याबद्दल शासनाचे जाहीर आभार। तसेच राज्यातील काही राजकीय नेता श्रेय घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु माझी सतीमाता सतनी माता आहे म्हणून त्या अभिलाल देवरेने मेहनत केली। हे सिद्ध करण्यासाठी धुळे जिल्ह्याच्या पहिल्या जिल्ह्याला एकत्र म्हणजे रेग्युलरमध्ये प्रशिक्षण दिलं जात आहे। आता शासनाला माझं एकच विनंती आहे, माझे महाराष्ट्रातील तमाम 36 जिल्ह्यातील सर्व माझे लाडके भाऊ आणि बहिणींना सुद्धा रेग्युलरमध्ये करावं असं शासनाकडे मी मंत्रालयात धाव घेतली आणि परत त्यांना सुद्धा रेग्युलर लवकरात लवकर करण्यात येतील असं मी त्या माझ्या बंधू आणि भगिनींना विश्वास देत आहो। तसंच पुढची लढाई माझी अखंड राहणार आहे। जोपर्यंत शासन कायम करत नाही तोपर्यंत आपला लढा चालूच राहील असं माझ्या बहिणी आणि बंधूंना माझा विश्वास देत आहे। सगळ्यांनी मला साथ द्यावी आणि मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला होता निवडणुकीच्या वेळेस तो शब्द त्यांनी पाळावा। त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, आनंदीगे साहेब, बाळासाहेब ठाकरेंचे विचार मान्य असतील तर ते 100% आमच्या बंधू आणि भगिनींना हाय त्या जास्तपणावर प्रमाणन करतील असा विश्वास व्यक्त करतो। अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र स्वरूपात आंदोलनं होतील असं सुद्धा मी जाहीर करतो आणि इथंच थांबतो। जय सतीमाता की जय।